डायरेक्ट हिट केलं गेलं. एस्टर्नचं फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं आणि फलंदाजाला रन आउटच्या स्वरूपामध्ये डकआउटच्या असायला पाठवलं गेलं. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक पहिला टीम जय हनुमान वाहुली संघाला लागत असल्याला आपण पाहतोय. थँक्यू. सन्माननीय श्री गोरखनाथ बारकू सुतार विद्यमान सरपंच यांच्या विद्यमानाने साकारलेली आपण ही स्पर्धा पाहतोय. सरपंच चषक 2025 दिमागदार सोहळा आपण पाहतोय. आणि सोहळ्याचा सर्वजण आपण साक्षीदार आहात. समीर ठाणगे नो बॅट्समन इन ॲट नंबर 3 वरती इंटर झालाय मैदानावरती. सध्या आपण पाहिलं तर ऑन स्कोअर बोर्डवरती धावा लागताना आपण पाहतो 4 वरती लॉस ऑफ 1 विकेट. जय हनुमान वाहुली संघ 8व्या बॅटने फटका खेळायचा होता. मात्र तेवढं टायमिंग एलिव्हेशन जुळलं गेलं नाही आहे. त्यावर मात्र पाहिलं तर अगदी बॅटच्या स्टिकरवरती हा चेंडू लागला आणि त्यावरती एक धावी कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकामध्ये सुरेख कपिल कासरे सध्या गोंदा ट्रॅकवरती आपण पाहतोय. 3 सख्खे बंधू एका संघामध्ये आपण पाहतोय. त्याबद्दल कपिल कासरेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. एक अतिशय वेगवान तेज सरार गोलंदाज आहे. हा चेंडू जर आपण पाहिला तर सोडून दिलाय आणि पंच आमच्याकडे वळताना इट इज वाईड चेंडू. सध्या 6 वरती धावसंख्या पोहोचले एका वाईडने. पहिला चेंडू अव्वल टाकला गेला धावामधील पहिल्या इनिंगमधील. सध्या खूप मोठी संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. फ्री ऑफ कॉस्ट ही टुर्नामेंट सध्या एंट्री सर्वांना प्रवेश मोफत आहे. तासनंतरचं सर्वाधिक मोठी बाब जर आपण कोणती असेल या स्पर्धेमधील तर सर्वांना प्रेक्षकांना सोबतच सर्व खेळाडूंना सर्वांना मात्र फ्री जेवणाची व्यवस्था देखील या स्पर्धेच्या वतीने केली गेली आहे. 7 वरती धावसंख्या पोहोचली आहे. कपिल कासरे सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. एक अतिशय नामवंत आणि गुणवंत अष्टपैलू खेळाडू या संघाचा. अपटून टाकल्या चेंडू पुढे सरसावले होते. मात्र त्या ठिकाणी आपण पॉईंटचा क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एक अतिशय सोपी आणि सहज झेल टिपत असताना फलंदाज अजून एक होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा. आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. संतोष सुतार यांच्याशी आपण संपर्क साधायचा. रोशन जाधव प्लीज वेलकम. आपण या संतोषजी सुतार यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. स्पर्धा आपण पाहतोय सरपंच चषक 2025 सापे च्या मैदानामध्ये आपण पाहतोय. ही स्पर्धा भरवताना निर्वी 11 514 स्पोर्ट्स सापे आणि SK स्पोर्ट्स सापे यांच्या विद्यमानाने साकारलेली आपण ही स्पर्धा पाहतोय. भार्गव 11 कृष्णा 11 वारलीपाडा संघ आपण पाहतोय. भार्गव 11 या नावाने संघ या स्पर्धेमध्ये उतरला गेलाय आणि या संघाचे मालक आपण पाहतोय गुरुदत्त सुतार आणि कल्पेजी सुतार यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत झालाय. महेश करपडे आले नवीन गोलंदाज. अजून एक चांगला लेफ्टी बॉलर आपण पाहतोय. टीम वारलीपाडा संघाच्या माध्यमातून सेकंड ओव्हरसाठी इंटर झालाय बॉलिंग ट्रॅकवरती. 2 धावा सध्या यशस्वी होत्या कंप्लीट झाल्यात आणि जे गुरुदत्त सुतार साहेब आणि कल्पेजी सुतार यांच्या माध्यमातून विकेट रेटीसाठी तब्बल 500 रुपयाचं हे कॅशबॅक दिले जाईल. भार्गव 11 कृष्णा 11 वारलीपाडा संघासाठी ही संधी त्यांनी दिली आहे आणि त्यांच्याच नावाने संघ या त्यांच्या या स्पर्धेमध्ये उतरला गेलाय. भार्गव 11 कृष्णा 11 वारलीपाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. जो बॅटची चायनीज कडा घेतली आहे. इनसाइड एज होती सध्या जर आपण पाहिलं तर त्यावरती डॉट चेंडू आलाय. एक डॉट चेंडू सध्या मॅचमध्ये कुठेतरी अडचणीमध्ये आणू शकेल. दुसऱ्या डावामध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाज ट्रॅकवरती दाखल व्हाल त्यावेळेला आता धावसंख्या पाहिजे 9 लॉस ऑफ 2 विकेट्स. या मुख्य मंचावरती एक मोबाईल हरवला आहे. कोणाचा मिळाला असेल तर आपण तो मुख्य मंचाशी संपर्क साधा लगेच. आणि प्लीज विनंती करतो जर कोणाला हा मोबाईल सापडला असेल तर आपण मुख्य मंचाशी लगेच कॉन्टॅक्ट करा आणि तो ज्यांचा मोबाईल आहे त्यांच्याकडे सुपूर्त करायचा आहे.
सो ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. सो पण जर मिळाला असेल तर आपण या ठिकाणी जमा करायचं आहे. आडव्या बॅटने फटका खेळून डाऊन द ग्राउंड चेंडूला फेकून दिलं जाईल. स्टंट अँड डिलिव्हर्ड. येतोय दमदार दमदार षटकार 6. रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. एक अतिशय पॉवरफुल फटका सध्या आपण पाहिला बॅटर सागर ठाणगेच्या बॅटबद्दल. फुल सक्सेसफुल पॉवरफुल डिलाइटफुल षटकार ठोकलाय. सध्या संघर्षमय हा षटकार ठोकलाय. 16 वरती धावसंख्या पोहोचली, 10 वरती ट्रॅव्हल होती. तर या षटकाने तब्बल 16 लॉस ऑफ 2 विकेट्स. जय हनुमान वाहुली संघ. सध्या त्यांनी या षटकाराने डावाची सुरुवात अगदी दमदार करण्याचा प्रयत्नाने सुरुवात केली आहे. अजून आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, मात्र अगदी जर पाहिला तर स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. तद्वरती ते शतक पोहोचलेत आणि तद्वरती पाहिलं तर 1 धावी कंप्लीट झाली आहे. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना आपण पाहायला मिळाला मॅचमध्ये. सध्या षटकार ठोकल्यानंतर एक जल्लोष सध्या मैदाना डगआउटमध्ये पाहायला मिळाला. षटकाराने एक फ्लाइंग घेतली आहे. धावसंख्येने 18 लॉस ऑफ 2 विकेट्स. भार्गव 11 कृष्णा 11 वारलीपाडा संघ एक मजबूत फलंदाजीचा क्रमवारी त्यांच्याकडे आहे. त्यांच्या समोर जर आपण टार्गेट द्यायचं असेल, या पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी स्पोर्ट्स कलंबोली आणि त्याच्या विपक्षामध्ये ऐक्युरा स्पोर्ट्स भादाने. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आपण लगेच हजर राहायचं आहे. एका इनिंग ब्रेक नंतर आपला टॉस या ठिकाणी केला जाईल. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट केला गेला आणि कंप्लीट यष्ट्यांवरती चेंडू फेकला गेला आणि फलंदाजाला पुन्हा एकदा रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद केले गेले. आणि यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहिलं तर किरण होते आणि फुला तो चेंडू फेकी केला. आणि तद्वती जर आपण पाहिलं तर चेंडू फेकत असताना कपिल होते आणि कपिलने तो चेंडू अगदी नॉनस्ट्राइक एंडवरती यष्ट्यांवरती फेकला आणि तद्वरती यष्ट्यांचा फर्निचर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाला बाद. पाचव्या क्रमांकावरती इंटर झालेत मैदानावरती आपण पाहू शकाल. सध्या जर पाहिले तर बॉलिंग ट्रॅकवरती अतिशय चांगल्या दर्जाची एक अप्रतिम षटक सध्या आता त्याला पाहायला मिळालं. आपण पाहिलं तर कपिल कासरे होता, त्यानंतर महेश खरपडे. तिसऱ्या षटकासाठी अंतिम आणि तिसऱ्या अंतिम षटकासाठी आपण पाहतोय सागर चौधरी अंतिम तिसऱ्या षटकासाठी इंटर झाले. सध्या बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 18 लॉस ऑफ 3 विकेट्स. जय हनुमान वाहुली संघ फलंदाजी सध्या करत असताना 18 धावा सध्या जमा केल्यात. जमा करत असताना 3 गडी देखील गमावले गेलेत. लास्ट षटक असेल, 6 चेंडू असतील. अजून एक प्रचंड वेगवान चेंडू टाकला गेला आणि त्यावरती जर आपण पाहिलं तर फटका खेळायचा होता दमदार, मात्र बाट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही आहे. त्यानुसार हा येतोय डॉट चेंडू. एक डॉट चेंडू सध्या सेकंड फेरीच्या मॅचमध्ये अगदी लाख मोलाचा असेल टीमच्या हनुमान वाहुली संघासाठी. सध्या जर 18 वरती धावसंख्या स्थिरावली गेली आहे. स्थिरावत असताना पुढे एकदा लावून तो कार्पेट फटका सजवला गेला. अगदी जर पहिल्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डाऊन द ग्राउंड पोहोचलेत. 2 धावा एकच झाली यावरती. अगदी जर आपण पाहिलं तर 19 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 19 रन्स सध्या संघर्ष करताना आपण पाहतोय. एक धावेचं महत्त्व ही तुम्हाला जेव्हा तुम्ही एका धावेसाठी पराभूत होता त्यावेळेला तुम्हाला एकेका धावेचं महत्त्व हे कळत असतं. मात्र सध्या एक धाव सध्या ऑन स्कोअरबोर्ड ते ॲड करताना आपण पाहतोय फलंदाजांना. फटका तर फर्स्टला त्या ठिकाणी यष्टीरक्षक स्वतः चेंडूखाली पोहोचलाय आणि विकेट मिळत असताना आणि फलंदाज अजून एक होईल बाद. धक्का क्रमांक 4. 4 गडी सध्या गमावले गेले 19 अंकावरती. विलेवन कृष्णा 11 वारलीपाडा संघ आपण पाहतोय. गुरुदत्त सुतार आणि कल्पेजी सुतार यांच्या विद्यमानाने हा संघ पुरस्कृत केला गेलाय.
त्या प्रकारची सध्या पुरस्कृत करत असताना एक चांगली भूमिका त्यांनी साकारली आणि त्या प्रकारचा खेळ देखील त्यांचा संघ सध्या मॅचमध्ये करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू अतिशय चांगल्या लेंथवरती, योग्य टप्पा, योग्य दिशा, योग्य लाईनवरती हा चेंडू डिलिव्हर करताना आपण पाहतोय. गोलंदाज सागर चौधरी धनुष्याची मुकादम सध्या स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय. एक अतिशय नामवंत आणि गुणवंत स्कोरर ह्या गोरसे गावातून आपण याच ठिकाणी पाहतोय. स्कोररच्या भूमिकेत सध्या एंटर झालेत या स्पर्धेसाठी. अजून एक चांगला चेंडू, परफेक्ट टप्पा. अजून एखादा कॉईन त्या ठिकाणी ठेवला त्या कॉईनवरती अप टू डेट चेंडू टाकला जातो. त्या प्रकारचा चेंडू सध्या डिलिव्हर करत असताना पाहायला मिळाला. गोलंदाज सागर चौधरी अफलातून सध्या गोलंदाजी करतोय. सध्या धावे सोडले गेलेत. आपण जर पाहिलं धावा जर आपण पाहिल्या ऑन स्कोरबोर्डवरती 19 रन्स. योग्य टप्पा जर तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्ही भल्या फलंदाजांना नमवू शकता. ही सध्या महेश सागर चौधरीने दाखवून दिला. एक वेगवान गोलंदाज आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. तत्वरती चेंडू एवढ्या 2 धाव्याचा प्रयत्न केला, सक्सेसफुल होत्या. 2 धावा कंप्लीट झाल्या. थोडंसं कुठेतरी अगदी जर पाहिले तर नजरटी दुर्घटना घटीचं चित्र पाहायला मिळालं. तत्वरती 2 धाव्याचं परिवर्तन तिसरी मध्ये करत असताना 3 धावा सध्या यशस्वी होत्या, सक्सेसफुल होत्या, कंप्लीट झाल्या. 3 षटकांचा समाप्त झाला खेळ आणि धावसंख्या आपण पाहिली तर 22 रन्स आणि 23 रन्सचं टार्गेट या ठिकाणी दिले गेले. 2 धावा, 2च धावा घेतल्यात, कंप्लीट झाल्यात. 3 साठी प्रयत्न केला होता, मात्र योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. दोन की 3 धावा आहेत. अंपायर्स बड या ठिकाणी डिसिजन कळवायचा आहे. तीन धावा सध्या कंप्लीट झाल्या आणि 22 धावा. 23चं टार्गेट सध्या दिले गेले. त्यानंतर आपण जातोय ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. आई एकविरा स्पोर्ट्स भादाने आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम असेल गावदेवी स्पोर्ट्स कळंबोली. या दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये जोडले जातील. व्हॉइस ऑफ देवीसापाडा पनवेल बाबूशाह सर, थँक्यू. तो चलिए आदरणीय रामकृष्ण माली साहब से गुजारिश करना चाहेंगे जिनके हाथों से टॉस किया जाएगा सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला. यहाँ पर रामकृष्ण माली साहब आइए, जिनके हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा. यहाँ पर कलमबोली देखिए, एक तरफ हम देख सकते हैं, दूसरी तरफ बाधाने कलमबोली के विषय मैच है. देखिए यहाँ से सरपंच द कॉल्स कलमबोली पुलिस पाटिल. देखिए यहाँ पर टॉस कप्तान जीते. यहाँ पर से 3 ओवर की मैच है. टॉस जीतने वाले कप्तान को देखिए यहाँ पर स्कॉच ड्रिंक से 3 ओवर का यहाँ पर मैच रहेगा. ज़्यादा चर्चा नहीं करेंगे यहाँ पर. निश्चित रूप से डिसीजन क्या रहेगा यहाँ पर? बॉलिंग. तो चलिए बेस्ट ऑफ लक. टॉस जीते यहाँ पर भादानी टीम के कप्तान ने और पहले गेंदबाजी यहाँ पर चॉइस किए हैं. चलिए बैटर तुरंत भेजिए मैदान पर, क्योंकि 6 मैच और भी देखिए बात करेंगे. यहाँ पर 5 मैच कवर करना है. 6ठा मैच है. मैच नंबर 6 चालू है. 7 टॉस हो चुका है. चलते हैं संदीप सर जोड़े इस मैच के लिए. ओके, ओवर टू संदीप सर. स्वतः सोबत आपण जर पाहिलं तर बॅटर पाठवायचा आहे मैदानावरती. बॅटर पाठवून द्या लगेच. मास्टर थोडं स्पीडअप द्या, स्पीड द्यायचं आहे कारण अगदी वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. सध्या आपण पाहिलं तर 2 बंधू सध्या दाखल झालेत मैदानावरती. कपिल काचरे आणि कुणाल काचरे सध्या 2 सख्या बंधूची जोडी इंटर झाली आहे मैदानावरती. 23 धावांचं टार्गेट घेऊन जात असताना आपण हे पाहायला मिळतील. 2 फलंदाज दोन्ही अगदी चांगल्या टचमध्ये आहेत, चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. नुकतीच जाणे 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली आहे. अर्थातच आम्ही देवलीकर चषकामध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी हा संघ ठरला होता. पुणे एकदा नव्या ऊर्जेने, नव्या ईर्षेने सध्या या मैदानावरती फ्री टुर्नामेंटमध्ये दाखल झाल्याने आपण पाहिलं तरी स्पर्धा सरपंच चषक 2025 सापे या मैदानावरती आपण पाहतोय. अतिशय दिमागदार सोहळा सध्या या ठिकाणी सोपवत होताना आपण पाहतो. निर्वी 11-514 स्पोर्ट्स सापे व SK स्पोर्ट्स सापे यांच्या सर्वांच्या विद्यमानाने साकारलेली आपण स्पर्धा पाहतोय. तर 20 धावांचा टार्गेट सध्या सेट केले गेले आणि बॉलिंग ट्रॅकमध्ये सध्या सागर ठाणगे आलेत आणि कुणाल काचरेला आपण पाहतोय. मिस्टर 360 डिग्री
ऑफ कृष्णा 11 वारलीपाडा संघाचा खेळाडू आपण पाहतोय. सध्या एक अतिशय विस्फोटक घातक खेळाडू आहे या टीमचा. आणि त्या टीममध्ये आता जर आपण पाहिलं 23चं टार्गेट सध्या सेट केले गेले आणि सेट करत असताना 23 धावा कशा प्रकारे त्या धावा काढल्या जातील, कशा प्रकारे त्या धावांचा पाठलाग केला जाईल हे पाहण्यासाठी आपल्याला पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूपासनं या मॅचचा आनंद घ्यावा लागेल. चला मॅच सुरू करायचे. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू डिलिव्हर करायचा आहे. सागर ठाणगे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, पण आता स्विच हिट आला नाही आहे त्याच्या बॅटमधनं. रिव्हर्सचा फटका बटला तर क्रिकेटच्या पटलावर तर लग्या तो आबाद नाही तो बर्बाद हा प्रकारचा तो फटका असतो. जर आपण पाहिलं तर पहिल्याच वरती रिव्हर्स फटका खेळण्याची नवी संधी त्याने घेतली होती, मात्र त्या संधीचा फायदा काही घेता आला नाही आहे. सागर ठाणगे पुन्हा एकदा सेकंड चेंडूसाठी इंटर होईल बॉलिंग ट्रॅकवरती. 23 धावांचं एक टार्गेट आहे. 18 चेंडूमध्ये 23 करायच्या होत्या, त्याबद्दल पहिल्या चेंडूचा डॉट आलाय आणि डॉट येत असताना 17मध्ये आता 23 करायच्या आहेत. एखादा मोठा फटका या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी 38 सर्कलचं हे षटक आहे, त्यामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर मॅच कव्हर होऊ शकते. हा चेंडू जर आपण पाहिले यस्त्यांचा फर्निचर डिस्ट्रॉय केले गेला. यू विल मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज होईल बाद. यस्त्यांचा फर्निचर डिस्ट्रॉय केले गेला आणि दांडी वाकवली गेली असताना कुणाल कासरे डायमंड डकचा शिकार सध्या ठरला आणि फलंदाज होईल बाद. नवीन बॅटर एंटर झालाय. अक्षय बरब आले तिसऱ्या क्रमांकावरती. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर सर्व संघांना फ्री एंट्री देखील आहे आणि सर्वांना प्रेक्षकांसहित सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था देखील मोफत आहे. आपण मुख्य स्टेजच्या पाठीमागे ती जेवणाची व्यवस्था आहे. ज्यांना जेवण करायचं असेल तरी संधी आली आहे, त्या संधीचं सोनं करा आणि मात्र जेवण करून घ्या. खऱ्या अर्थाने जर पाहिले तर ही स्पर्धा फ्री टुर्नामेंट असताना त्यानंतर जर आपण पाहिलं खेळाडूंसाठी ती संधी दिली आणि आता प्रेक्षकांना देखील ही संधी त्यांनी दिली आहे आणि सर्वांना जेवणाची व्यवस्था देखील मोफत केली. त्या जेवणाचा आनंद घ्या आणि स्पर्धेला शेवटपर्यंत जोडले जावा यासाठी आपण ते जेवण करा आणि इथे शेवटच्या चेंडू पडेपर्यंत आपण सर्वांनी आपली उपस्थिती दाखवा. आणि संपूर्ण जेवणाची व्यवस्था आपण जर पाहिलं तर MD अमनेपाड्याचे उद्योगपती मदनजी जाधव साहेबांच्या माध्यमातून मोफत जेवणाची व्यवस्था सध्या इथे केली गेली आहे आणि त्या जेवणाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्या अशी संपूर्ण या स्पर्धेच्या वतीने मी आपणास विनंती करतोय. आणि मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर सध्या 3 चेंडू अफलातून डिलिव्हर केले सागर ठाणगे. पहिल्या चेंडूमध्ये जर आपण पाहिलं निर्धावाला डॉट चेंडू आला आणि दुसऱ्या चेंडूमध्ये डायमंड डकचा शिकार ठरलाय फलंदाज. अर्थातच कुणाल कासरे अगदी जर पाहिलं यशांचा फर्निचर उद्ध्वस्त केले गेला, सफल झाले होते, मात्र तेवढा जज करता आला नाही. अजून एक डॉट चेंडू आलाय. चौथा चेंडू सलग या मॅचमधील डॉट चेंडू आलाय. या मॅचमध्ये सध्या चाललंय की असं चित्र सध्या दिसून आलं की कुठेतरी सफल झाल्यानंतर ते यशांच्या दांडी उडवली गेली. त्यानंतर आल्या 2 चेंडू सध्या निर्धाव फेस केलेत. फलंदाज आपण पाहिलं अक्षय बरफ आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये ऐवा झेलसाठी तब्बल 800 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि या 4 आमचे पुरस्कृत आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या माध्यमातून 200-200चा कॅश प्राइज असे मिळून 800 रुपये आपण सकाळी एकाला ते देताना देखील पाहिलंय. अजून एक 5व्या चेंडूवरती काय घडले पहा मैदानावरती आणि फलंदाज अजून एक होईल बाद. तब्बल 5वा चेंडू देखील आला निर्धाव आणि निर्धाव चेंडू येत असताना 5 चेंडू डॉट आलेत. अजून एक फलंदाज अक्षय बरफ डायमंड डकचा शिकार सध्या ठरलाय मैदानावरती. 5 चेंडू आता डॉट आल्यानंतर आता प्रेशर आली आहे आणि सागर ठाणगे काय ठाण मानून बसलं या मॅचमध्ये. अफलातून लाजवाब. जेव्हा तुमच्यावरती एखाद्या गोष्टीची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती ओझं दिलं जातं, त्या खांद्यावरती ओझं घेऊन जात असताना ते खांदे मजबूत बळकट बनवावे लागतात आणि हे सध्या खांदे मजबूत बळकट बनवत असताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज सागर ठाणगे. शॉट डायनामिक पॅकेट ऑफ हनुमान वाहुली टीमचा हा छोटा पॅकेट बडा धमाका
सध्या बॉलिंग ट्रॅकवरती इंटर झाला आणि तब्बल 5 चेंडू त्याने जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू सध्या टाकले गेले, त्यावरती 2 विकेट देखील मिळवल्यात. विकेट मेडन हा षटक येईल का हे देखील पाहावं लागेल. आणि हा चेंडू जर पाहिला तर सोडून दिला आणि विकेट मेडन हे षटक सध्या येताना आपण पाहिलं मिळालं. जर हे षटक आवडलं असेल तर या गोलंदाजासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. अफलातून लाजवाब अक्षरशः कंबरड मोडलं गेलं या मॅचमध्ये. भार्गव 11 कृष्णा 11 वारलीपाडा संघाचं तब्बल 23 धावांचं आव्हान देत असताना 2 विकेट आणि मेडन षटक टाकण्याचा सध्या विक्रम केला गेलाय. शॉर्ट डायनामिक पॅकेट ऑफ जय हनुमान वाहुली सागर ठाणगे च्या माध्यमातून हे पराक्रम हा विक्रम सध्या त्याने केला गेला. आणि तब्बल कृष्णा 11 वारलीपाडा संघासारख्या तगडे फलंदाज असताना त्यांच्यावरती ही बांधून ठेवण्याची वेळ सध्या त्याने आणून दिली आहे. 12 मध्ये आता 23 करायचे आहेत. 11.5 ची सरासरी सध्या गाठायची आहे. आव्हान सध्या सोपं करायचं होतं. सोपं करत असताना जर आपण पाहिलं तर सोपीकरण कोणतंच नसतं. मात्र त्या सोपं करण्यासाठी तुम्हाला अवघड परिश्रम कष्ट घ्यावे लागतात. साहिल ठाणगे आपण पाहतोय. भार्गव 11 कृष्णा 11 वारलेपाडा संघ आपण या मॅचमध्ये इंटर होताना आपण पाहतोय. 2 सख्खे बंधू पुन्हा एकदा दाखल असतील. कुणाल काचरे आणि किरण काचरे सध्या 2 बंधूंची जोडी आपण पाहतोय. या संघामध्ये आपण पाहिलं 3 सख्खे बंधू एकत्रित खेळताना आपण नेहमी त्यांना पाहत असतो. त्यामध्ये कुणाल काचरे सध्या बाद झालेत. आणि आता जर आपण पाहिलं तर कपिल काचरे आणि किरण काचरे हे 2 खेळाडू आपण पाहतोय बॅटिंग स्टान्सवरती सध्या दाखल आहेत. हे 2 बंधू ह्या मॅचचं चित्र सूत्र सर्वत्र बदलू शकतात. ही क्षमता ही ताकद त्यांच्या बॅटच्या मनगटामध्ये आहे. बॅटची ताकद बॅटचा फ्लो सध्या त्यांना दाखवावा लागेल. सध्या संघाची जी धावसंख्या होती सरासरी कमी होती, तिला आता स्वतः फलंदाजी करणाऱ्या संघाने वाढवली आहे. अर्थातच 11.5 ची सरासरी सध्या गाठायची आहे. पहिला चेंडू बॅटच्या अगदी शॉर्टमध्ये घेतला. चेंडूला फेकून दिलं जाईल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दमदार षटकार 6. हसीना थी एक दीवार ते त्या पोचलेत. तत्वर मात्र फिकी झाले. 2 धावाचा प्रयत्न केलाय. 2 धावा यशस्वीरित्या सक्सेसफुलरित्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड अँड बिटवीन द विकेट शूट द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट चित्त्याची शोपलाई आणि हरणाचा वेग सध्या ह्या धाब्यावरती पाहायला मिळाला. 2 धावा अगदी पाहिल्या तर कंप्लीट झाल्या आणि 8 वरती धावसंख्या पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये काय घडले काय नाही याच्याकडे मला लक्ष द्यायचं नाही आहे. सध्या जी सरासरी आहे त्या सरासरीपर्यंत मला पोचायचं आहे. ती क्षमता ती ताकद माझ्या बॅटमध्ये आहे, ती मला सिद्ध करायची आहे. आणि आमच्या ज्या पुरस्कर्त्याने जे आमच्यावरती आमच्या संघावरती जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ अशी हा खेळ आमच्या संघाचा या ठिकाणी प्रस्थापित करायचा आहे. आणि प्रस्थापित करत असताना जर आपण पाहिलं तर कपिल काचरे सध्या 8 वरती धावसंख्या पोहोचवली आणि वैयक्तिक 8 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या या 2 चेंडूवरती. लोवर फुलटॉस चेंडू होता. अगदी जर पाहिलं तर बॉल बॅकडाऊन चेंडू ऑर्डरला गेलाय. त्यावर 1 धाव आली आहे. 9 वरती धावसंख्या पोहोचली आहे. सोडमाने अजितजी पाडेकर चिंचवली आपण या मंचावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. अजित पाडेकर एक अतिशय चांगले क्रिकेटर आहेत या चिंचोली गावचे आणि आपल्याला विनंती करतो आपण या मंचावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम सुस्वागतम स्वागतम. 9 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. भार्गव 11 कृष्णा 11 वारलीपाडा संघ. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. अजून एक डॉट चेंडू आलाय. तब्बल 4थ्या साईडवरती डॉट चेंडू टाकण्यासाठी सध्या
एक तत्परतेने प्रयत्न केले. फलंदाज आपण पाहिलं बॉलिंग ट्रॅकमध्ये साहिल ठाणगे आपण पाहतोय. 3 चेंडूवरती 9 धावा जेव्हा त्याने खर्च केल्या. 4थ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आणणं स्वाभाविक होतं आणि तो स्वाभाविक चेंडू सध्या डिलिव्हर झालाय. निर्धाव डॉट चेंडू आलाय. सध्या किरणला आपण पाहतो बॅटिंग स्टान्समध्ये. पहिला चेंडू निर्धाव त्याने फेस केलाय. अजून एक शॉर्ट चेंडू होता मात्र पुल करता आला नाही आहे, पॉवरफुल झाला नाही आहे. अलॉन द कार्पेट फटक्यात जर अगदी पाहिलं तर खेळून काढलाय. त्यावरती एक धावे अजून एक ॲड होईल. 10 वरती पोहोचली आहे. सध्या जी सरासरी या षटकामध्ये जमा करायची होती त्याच्या अगदी दिशेने सध्या वाटचाल केली आहे. वेलकम अजित पाडेकर. 7 चेंडूमध्ये 13. 7-13चा हे सध्या इक्वेशन. सध्या कोणत्या बाजूने कोणत्या संघाच्या बाजूने निर्णय लागेल हे देखील पाहावं लागेल. हा फटका जर आपण पाहिला तर अगदी शतक शक्ती ते पोहोचले होते मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून गेला आणि चेंडू चालला अगदी अलाउन द कार्पेट. दन 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 करत इट्स अ बाउंड्री. लाईनच्या बाहेर अजून एक चौकार ठोकलाय. फलंदाज कपिल कासेच्या बाटबद्द या षटक्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या धावा जमा करायच्या होत्या त्या धावा सध्या जमा केल्या गेल्यात. अर्थातच भार्गव 11 कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या माध्यमातून. 6 चेंडूमध्ये 9 धावा आता करायच्या आहेत. 14 वरती धावसंख्या पोहोचली आहे. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहिलं. तिसऱ्या आणि अंतिम षटकासाठी जिथे त्याला 6 चेंडूमध्ये 9 धावा डिफेन्स करण्यासाठी इंटर झाला जयेश थापड. हा तिसरा गोलंदाज आपण पाहतोय आणि 6 चेंडूमध्ये त्याला आता 9 धावा डिफेन्स करायचे आहे. समोर जर पाहिलं तर किरण कासरे एक अतिशय विस्फोटक फलंदाज आहे. सध्या त्याचे विस्फोटक फलंदाजी आणि विध्वंसक फलंदाजी आपण पाहायला मिळाली नाही आहे. मात्र 9 धावा करत असताना कशा प्रकारे सध्या तो या मॅचमध्ये धावा जमा करेल, कशा प्रकारे तो खेळ करेल हे देखील पाहावं लागेल. 6 मध्ये 9 धावा आता डिफेन्स करायचे आहे जयेश थापड या गोलंदाजाला. मध्ये त्या धावा डिफेन्स केल्या जातील की ती धावा केल्या जातील हे पाहावं लागेल. आता चला मॅचला सुरुवात करायची आहे. तिसऱ्या षटकाला पण जर पाहिलं तर सुरुवात करत असताना लगेच पास सुरू ठेवा. पहिला चेंडू अगदी अफला तो चेंडू बॅटची एज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. अजून एक विकेट. धक्का अजून एक लागलाय. भार्गव 11 कृष्णा 11 वारलीपाडा संघाला आणि किरण कासरे सध्या स्वस्तामध्ये डॅकआउटच्या असायला परतले गेलेत. एकही धाव खर्च केलेले मिडन षटक टाकण्याचा सध्या विक्रम त्याने केला. त्यानंतर पाहिलं तर साहिल ठाणगे आले. त्याच्यावरती 14 धावांचं आक्रमण चढवलं गेलं. 6 मध्ये 9 करायचे असताना पहिल्या चेंडूवरती जयेश थापडने विकेट मिळवली आहे. आणि त्या ठिकाणी आपण नवीन बॅटर पाहिला तर अगदी महेश खरपडे आलेत. 5व्या क्रमांकावरती इंटर झालेत. फुलटॉस होता त्यावरती देखील आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचले तिथे आणि झेल सोडली आहे. या क्षणाला ही झेल सोडणं सध्या कुठेतरी संघाला हे घातक ठरेल का पाहावं लागेल. तिसऱ्याचा प्रयत्न केला आणि 3 धावा सक्सेसफुल होत्या, कंप्लीट होत नाही आहेत. 2 धावा कंप्लीट झाला. तिसऱ्यासाठी प्रयत्न केला होता आणि फलंदाज सध्या बाद झालाय. मात्र स्ट्राईक ज्याला हवी होती कपिल कासरे त्याच्याकडे स्ट्राईक गेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर ही जी कुठेतरी जी रणनीती आखली होती धाव घेण्याचा प्रयत्न केला ती खऱ्या अर्थाने
कपिलला स्ट्राईकमध्ये आणण्यासाठी जी रणनीती आखली होती ती खऱ्या अर्थाने सक्सेस झाली. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 4मध्ये आता 7 करायच्या आहेत. जयेश थापड त्या 4 चेंडूंमध्ये 7 धावा डिफेन्स करेल का, हा सध्या प्रश्नचिन्ह इथे उपस्थित झाला आहे. त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर जर शोधायचं असेल तर मात्र अगदी कपिल कासरेला आपला खेळ करून दाखवावा लागेल. 4मध्ये 7 धावा, एखादा मोठा फटका मॅचचं सूत्र पलटून टाकेल. मात्र तो फटका आणता येईल का, की विकेट जाईल, की डॉट चेंडू येईल, हे सर्व प्रश्न सध्या उपस्थित झालेत. पहा काय कलात्मकता दाखवली आहे. लेटकटचा फटका आणि चेंडू चालला अगदी 4 ते 5 टप्पाकडे चेंडू झाला फरार आणि मग धावा मिळतील 4. इट्स अ बाउंड्री. लाईनच्या बाहेर दमदार चौकार. बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. 3 चेंडूमध्ये 3 धावांची सुद्धा आवश्यकता भासली आहे. सध्या जर पाहिलं हा अगदी देखणा फटका सध्या सजवला गेला आणि कपिल कासरे यासाठी स्ट्राईकवरती गेले होते. आणि जर आपण पाहिलं तर महेश खरपडेला रनआउटच्या स्वरूपात बाद का केलं गेलं या प्रश्नाचं सध्या उत्तर त्याने शोधून दिलंय आणि या चौकात ठोकलाय. एक अतिशय चांगल्या स्थितीमध्ये सध्या संघ आला. मात्र 3मध्ये आता 3 धावा करायच्या आहेत. एक मोठा फटका आणून मॅच जिंकवेल का, सिंगल टेबलवरती मात्र भर देऊन पुढे सरसावले होते, मात्र स्टेप आउट झाले होते. त्यावरती जर अगदी फटका पहिला प्रॉपर टायमिंग साधलं गेलं नाही आहे, त्यावरती 2 धावा अगदी कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, आणि याच चेंडूवरती मॅच फिनिश आणि 3 धावा सक्सेसफुल होत्या, कंप्लीट झाला आणि मॅच देखील जिंकली गेली आहे. अर्थातच भार्गव 11, कृष्णा 11 वारलीपाडा संघ आणि संघाचे पुरस्कृत आपण जर पाहिलं तर गुरुदत्त सुतार आणि कल्पेची सुतार यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत झाला आहे. आणि त्यांचा संघ सध्या या मॅचमध्ये विजयाचा डंका ज्याने फुंकली आहे, विजय संपादन केलं आहे. अर्थातच दुसरा राऊंड देखील दुसऱ्या राऊंडमध्ये पहिला सामना देखील त्याने जिंकला गेला आहे आणि या ठिकाणी सामना फिनिश झाला आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू असेल अर्थातच कपिल कासरे, 1 मॅन आर्मी. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन कल्पेशजी सुतार, अजित पाडेकर आणि रामकृष्णजी माळी यांच्या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते, सुभाष पाटील या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक देत आहोत. चला कपिल आपण या आणि कपिल आपल्या मान द मॅचचा किताबाने सन्मानित केला. वेलकम, प्लीज वेलकम, प्लीज कलेक्ट द अवॉर्ड. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला हा अवॉर्ड सेरेमनी आपल्याला या ठिकाणी मात्र पुरस्कृत केली जाईल. सो थँक्यू. कपिल कासरे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला दिली जाईल. सुभाषजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. कपिल आपण या पुढे सुभाषजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देत आहोत. एक अतिशय संघाला ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी संघाला विजय संपादन करून दिला. अजित पाटेकर आपण या आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर आपण देत आहोत. कपिल कासरे एक अतिशय चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे आणि सन्मान रामकृष्णजी माळी साहेब आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक आपण देत आहोत. हेल एनर्जी ड्रिंक आपण देतोय आणि स्वीट बॉक्स देखील त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. वेल प्लेड कपिल आणि तुझ्या संघाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. आणि जातो पुन्हा एकदा आपण पुढच्या मॅचकडे ज्या ठिकाणी मात्र तो चलिए बात करेंगे संदीप पाटिल सर, बहुत बढ़िया लेके अच्छे साथ दिए हमारे यहाँ पर
चलिए बैटर भेजिए तुरंत मैदान, बैटर पे जा चुके हैं यहाँ पर, वहाँ पे जाएंगे अंपायर। चलो अंपायर मैदान पर प्रवेश कीजिए और इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा और दोनों कप्तान देखिए तैयार रहना होगा यहाँ पर। जी हम वाफा बॉल टीम देखिए और उसके साथ साथ जय बजरंग चिंचोली टीम देखिए बात करेंगे, उनका मैच खेला जाएगा। इसके बाद दोनों कप्तान तैयार रहना होगा। चलिए दोनों टीम के 12 में 12 खिलाड़ी। क्या हुआ, किस बात की देर हो रही है भाई? फील्डिंग लगाइए, बैटिंग लगाइए, बैटर भेजिए भाई, फील्डिंग है। एक मेरा बादनी टीम ने देखिए टॉस जीते थे, फील्डिंग चुने थे यहाँ से। बैटर तो जा चुके हैं लगभग। चलिए बादनी टीम अब फील्डिंग के लिए उतरे मैदान पर। चलिए मैदान पर जाइए, ज़्यादा समय मत लीजिए, अंपायर रेडी हैं, दोनों बैटर रेडी हैं। चला भादाणे संघ का वेळ घेत आहे पण एकवीर भादाणे टीम फिल्डिंग लावून घ्या. चला जे प्लेयर शॉट असतील तर शॉट घेऊन खेळा, का हरकत नाही आहे, पण आपल्याला वेळ दडवायचा नाही आहे. सामना सुरू करा लगेच. चलिए परब सर शायद अगर खिलाड़ी कम है तो बैटिंग भी चुन सकते थे यहाँ पर।